मोक्षदा एकादशीला कुरुक्षेत्रावर श्री भगवती गीता जयंती मानली जाते, अर्थात गीता जयंतीचा उत्सव आहे. म्हणून आपलं हे नेवासा क्षेत्र कुरुक्षेत्राची बरोबरी करणार आहे. कारण तिथे जर गीता प्रगट होऊ शकते तर इथे ज्ञानेश्वरी प्रगट झाली आहे. सात्विक दान देण्याच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, देश पहावा देश तरी होवावे कुरुक्षेत्र का काशी. एकतर वाराणसीमध्ये दान करावं, नाहीतर कुरुक्षेत्रामध्ये करावं, किंवा यांच्या बरोबरीचं क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी दान करावं. हेही साक्षात कुरुक्षेत्रच आहे. आळंदीकरांचं भाग्य मोठं आहे. साक्षात ज्ञानोबा संजीवन समाधी रूपाने विराजमान आहे. पण नेवासाकरांचं भाग्य एवढं मोठं आहे की साक्षात भगवान ज्ञानोबाऱ्यांच्या मुखारविंदातून पहिली ज्ञान चर्चा ग्रंथाच्या रूपाने त्यांना इथं ऐकायला भेटली. याही अगोदर पैठणकरांना लाभ झालेला आहे बरं, पण ग्रंथाच्या रूपाने त्यांच्या वाट्याला नाही आलं, जे की आपल्या वाट्याला आलं. कारण सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला, अशा पवित्रतम असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय देवीदास महाराज मस्के विराजमान आहे. या भूमीमध्ये ज्ञानोबाऱ्यांचा चरणस्पर्श झालेले रजकण विद्यमान आहे. या सगळ्या असणाऱ्या पाषाणादिकामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या अंगावून वाहणारा वारा लागलेला आहे. आणि या असणाऱ्या वायुमंडलामध्ये माझ्या भगवान श्री ज्ञानोबाऱ्यांनी घेतलेले श्वास आहे. जेवढा वेळ ज्याला इतकं जास्त राहता येईल तितका तो भाग्यवान आहे. इथं कीर्तन करायला यायचं नसतं, या वायुमंडलामध्ये सुस्नात होण्याकरताच यायचं आहे.